शिकार बनलाय फलंदाज काळूराम. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. जबरदस्त सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या देवपे संघाकडून पाहायला मिळाली. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वाटलं होतं हा चेंडू क्लीन बोर्ड करेल फलंदाजाला, परंतु निश्चितच बॅट आडवी केली, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, इनफिल्ड क्लिअर करू शकला नाही. इनफिल्ड मध्ये एक सुरेख झेल पकडला जातोय. बघू शकाल तुमचं क्षेत्ररक्षण तुमच्या यशाचं कारण बनतंय. निश्चितच या पद्धतीने जर क्षेत्ररक्षण झालं तर दबाव आणण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाकडून केला जाईल. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच पाहण्यासाठी मात्र आमचे प्रेक्षक मनमुराद आनंद लुटत आहेत. थँक्यू सो मच ओमसाई MTC लाईव्ह च्या माध्यमातून घर बसल्या सर्व प्रेक्षकांना मनमुराद आनंद लुटता येतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार बनलाय फलंदाज काळूराम. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय बॅट्समन गणेश. हो हो हो, खराब चेंडू म्हणावा लागेल. यावेळेस पाहू शकाल फक्त आणि फक्त दिशा दिली गेली, चेंडू निघून चाललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. आणि आता मात्र याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर मात्र पुनश्च एकदा नो बॉल आणि चौकार. एकंदरीत या चेंडूवर मिळतील 5 धावा. इज ऑफ द मार्क. या 5 धावांनी संघाचा श्रीगणेशा केला जातोय. विकेट जरी पडली तरी मात्र आत्मबल खचू द्यायचं नाही हे या दोन फलंदाजांना माहिती आहे. कारण शॉर्ट क्रिकेट आहे आणि शॉर्ट क्रिकेटमध्ये जेवढं महत्त्व विकेटला आहे त्याहीपेक्षा दुप्पट आणि तिप्पट महत्त्व हे तुमच्या धावांना आहे. जेवढ्या जास्तीत जास्त धावा 5 षटकामध्ये बनल्या जातील तेवढी तुमची कॉन्फिडन्स लेवल ही कायमस्वरूपी वाढत आणि वाढत जाईल. या ठिकाणी बघू शकाल फ्री हिट असेल, फायदा होईल का या फ्री हिटवर. पुन्हा एकदा फुलटा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, तत्पूर्वी एक सिंगल धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु थांबावं लागेल, विवेकपूर्णता ठेवावी लागेल. कारण म्हटलं जातं मित्रांनो, जिथं समाधान आहे तिथं यशस्वीता दडलेली आहे. आपण पाहतोय महत्वाचा सामना, एका बाजूला देवपे तर दुसऱ्या बाजूला भालुक संघ. खूप चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवसातील जो सामना पाहायला हवा तोच सामना तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. हो हो हो, क्या बात आहे. हलकी सी कट आणि पाहू शकाल शॉट थर्डमॅनचा. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय, एक सिंगल धाव घेतली गेली. धावा कोणत्या पद्धतीत येतील हे महत्त्वाचं असलं तरी धावा येणं या मॅचमध्ये गरजेची गोष्ट आहे. कारण जोपर्यंत संभाजीनगर चषक येत्या 15 तारखेला आम्ही या चषकावर नाव कोरणार नाही तोपर्यंत आमच्या धावांची मेजबानी कधी संपणार नाही असा असणारा हा सामना पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. गोलंदाज आशुतोषने थोडंसं बदल करण्याचा प्रयत्न केलाय. ओहो, यावेळेस पाहू शकाल फलंदाज होईल बाद. थोडीशी बॅटची काढा घेतली, उर्वरित काम विकेट किपरनं केलं आणि मग सांगितलं मी तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका, कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे. क्रिकेटची व्याख्या या ठिकाणी पूर्ण केली. टेक द कॅच अँड वोन द मॅच. सन्मानानं अभिमानानं जिंकायचं असेल तर झेल घेणं गरजेची गोष्ट आहे. काल एक झेल सुटला आणि बघता बघता सामना मात्र रात्रीमध्ये गमावला आणि आनंदाच्या लहरी संपूर्ण भारतभर पाहायला मिळाल्या. यावेळेस कोणत्याही प्रकारची चुकी नाही, विकेट किपरची भूमिका योग्य पार पाडली गेली. आणखी एक झटका लागतो या मॅचमध्ये भालुक संघाला. निश्चितच धावा येत आहेत परंतु विकेटवर विकेटचा सडा या ठिकाणी थोडा पार पडला जातोय. 2 गडी लवकरात लवकर पहिल्या षटकामध्ये बाद झाले. आपण पाहू शकाल स्लॉग ओव्हरचं षटक आहे. इनफिल्ड पूर्णपणे सजलंय. 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये पाहायला मिळतील. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला डीपमध्ये पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल वाईडिश लॉंग ऑफला उभा केलेला आहे. हे चक्रव्यूह रचलं या मॅचमध्ये देवपे संघानं. या चक्रव्यूहामध्ये किती अभिमन्यू अडकले जातील की खऱ्या अर्थानं कुरुक्षेत्रावरचा रणसंग्राम घडेल हे पाहण्या औत्सुक्याचं ठरेल. क्या बात आहे. पाहू शकाल ब्युटिफुल स्वीट साऊंड, हा येतो षटकार. क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झालेले असताना सुद्धा मी तर म्हणेन हा कान मंत्र आहे जयेश मोरे यांचा. विकेट जरी गमावल्यात तरी मात्र आत्मबल खचू द्यायचं नाही आहे. कारण ज्या ज्या वेळेला आमचं आत्मबल उंचावलेलं असतं त्या त्यावेळेला किती जरी आव्हानं आली तरी त्या उघड आव्हानांना आम्ही सामोरं गेलो आहे. या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. आपण बघतोय पहिलं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आतुषोष थोडासा मार खाताना पाहायला मिळतोय. 1 तेरी तो 1 हमारी या पद्धतीने चाललेला हा सामना या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. हो हो हो, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न झालाय. तत्पूर्वी एक सिंगल धाव घेतली गेली. चांगली सुरुवात भालुक संघाकडून झाली नव्हती परंतु पुन्हा एकदा ही चुकी सुधारली आणि या पहिल्या षटकाच्या उत्तरार्धामध्ये धावांची भरगाव वेग या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भालुक संघाची धावसंख्या आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. काळूराम गोल्डन डकचा शिकार बनला. तंत्र मात्र नंदूने योग्यरित्या साथ दिली. आपण बघू शकाल गणेश लवकर पोहोचला खेळपट्टीवर आणि तेवढ्याच वेगाने पुन्हा एकदा माघारी परतला. एकनाथ आणि नंदू हे 2 फलंदाज एक योग्यरित्या पार्टनरशिप या ठिकाणी रस्ताना पाहायला मिळत आहेत. ज्या संघाची सुरुवात चांगली पाहायला मिळते तो संघ सातत्याने कोणत्याही प्रकारच्या स्ट्रेस विरहित ही सामने खेळत असतो
आणि तीच पद्धत या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली भालुक संघाच्या माध्यमातून. षटकाचा विचार केला तर 2 मोठे स्ट्रोक लागले गेले या षटकामध्ये. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटकाला प्रारंभ कर्णधाराने दिलाय विश्वास गोलंदाज सुरेशवर. या विश्वासाचा पानिपत होईल की विश्वास संपादित केला जाईल बघणं उत्सुक्याचं ठरेल. गोलंदाज तयार सुरेश. चेंडू हलक्या हाताने रिलीज केलाय. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला उडवलाय. तत्पूर्वी डीप मध्ये क्षेत्ररक्षक एकच सिंगल धाव. निश्चितच वाटलं होतं या चेंडूवर धावा मिळतील 3 4 5 6 परंतु या चेंडूवर धावा मिळाला 1. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेटमध्ये वाटणं आणि असणं याच्यामध्ये फरक आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला खेळ. दॅट्स कॉल्ड क्रिकेट. हाच क्रिकेट सजलाय या मुरबाडच्या क्रीडा नगरीमध्ये. संपूर्ण श्रेय जाईल हे मैदान सजवण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलंय ते वन मॅन आर्मी वन मॅन शो अमोलजी खोतरे सर. सुपर डुपर काय नियोजन केलं या ठिकाणी. ओव्हर पिच बॉल बघू शकाल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच सिंगल धाव घेतली गेली. धावफलक हलतं ठेवण्याचं काम या 2 फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. या क्षणापासून भालुक संघाला जर सन्मानित धावसंख्या उभी करायची असेल तर मात्र पार्टनरशिपची गरज आहे. अजून एक खेळाडू डगआउटमध्ये आहे. त्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं आम्हाला वेळ लावलंय. स्लॉक स्वीपचा सेनशा भालुक गाव ज्याच्या नावानं पुन्हा एकदा दुमदुमत आहे अर्थातच जयेश मोरे. हो बघायचं आहे खेळाडूकडे बघायचं आहे. खेळाडूंनी थोडं बाजूला व्हायचंय. थोडी हवा येऊ द्या त्याला. स्वयंसेवक धावत जायचंय. खेळाडूला बघायचं जास्त लागला असेल तर दवाखान्यात जाऊ द्या. मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा सुरक्षित राहा नंतर क्रिकेट खेळा. नवीन फलंदाज जयेश मोरे खेळपट्टीवर पोहोचलाय. हो अति काही संकटात नाही. ही विकेट किती महत्वाची हे या जल्लोषावरून पाहायला मिळत आहे. संकट येतात आणि संपूर्ण नेस्तनाभूत करतात हे या ठिकाणी चिन्हे पाहायला मिळाली. यापूर्वीचा खेळाडू रिटायर हर्ट झाला त्यानंतर मात्र जयेश मोरे खेळपट्टीवर पोहोचला. कोणतीही गोष्ट करण्यासाठी पहिल्यांदा तुमचं मन प्रसन्न असावं लागतं मित्रांनो. मन करा प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हटलं जातं. एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला त्यानंतर जयेश मोरेवर थोडंसं दडपण होतं आणि ज्या फटक्यासाठी जाणला जातो तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीप सजवण्याचा प्रयत्न केला परंतु आपण पाहू शकाल शॉट थर्ड मॅनला एक उत्कृष्ट झेल संपतोय JP जयेश मोरेचा खेळ. निश्चितच आनंदाचं वातावरण पाहू शकाल कारण विकेट महत्वाची होती. मोठा मासा या ठिकाणी लागतोय गळाला जयेश मोरेच्या रूपानं. अचूक टप्पा पाहायला मिळाला. ऑफ चमचा थोडा बाहेर चेंडू होता. बॅट मात्र थोडी आडवी केली जयेश मोरेनं. तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर एक मोठा गडी या ठिकाणी होतोय बाद. आता मात्र कॉन्फिडन्स लेवल मी तर म्हणेन वाढली असावी फिल्डिंग करणाऱ्या अर्थातच देवपे संघाची. एक खेळाडू टेनिस क्रिकेटच्या शॉर्ट क्रिकेटमध्ये विजयाचा रथ सातत्याने पुढे हाकत असतो परंतु इथे तर मी तर म्हणेन गाडीचं एक चाक पूर्णपणे पंक्चर करून टाकलं देवपे संघानं. गोलंदाज सुरेशनं 4 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल, तिसरा चेंडू 0, चौथा चेंडू विकेट, पाचवा चेंडू निघून चाललाय. पुन्हा एकदा मुरबाड शहराला सलामी द्यायला पुन्हा एकदा संभाजीनगर चषकाला सन्मान देणारा हा येतोय A1 क्वालिटीचा 666 सिक्सर 6 धावा षटकार.
केतनच्या बॅटमधून आलाय षटकार. डावखोरे आताचे फलंदाज खूप विस्फोटक असतात हे आम्ही टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहिलेलं आहे. नाला सोपाऱ्याचा सुमित ढेकळेला आम्ही पाहिलंय. डावखोरे आताचा फलंदाज एजाज कुरेशी नावाच्या वादळाला आम्ही पाहिलंय. डावखोरे आताचा फलंदाज जितू चव्हाणला आम्ही पाहिलंय. डावखोरे आताचा फलंदाज स्वप्नील गांगडला आम्ही पाहिलंय गोलंदाजी करताना. हो हो हो, यावेळेस पाहू शकाल डीपमध्ये चेंडू वेगाने पोहोचला परंतु ऍक्शन देन रिॲक्शन पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज या ठिकाणी होईल बाद. संकट संकट आणि संकट, विनाशकाले विपरीत बुद्धी याला म्हणतात. एका बाजूला पाहिलं पहिल्या षटकामध्ये तर फुलवेलीची बाग, दुसऱ्या षटकामध्ये त्याच बागेचं रूपांतर स्मशानामध्ये झालंय. एका बाजूला आनंद होता, दुसऱ्या षटकामध्ये आनंदाचं रूपांतर दुःखामध्ये होताना पाहायला मिळत आहे. परंतु पुन्हा एकदा निघून गेलेली गोष्ट कोणत्या पद्धतीने आरोळी देऊन स्वतःजवळ बोलवायची हे या फलंदाजांना दाखवावं लागेल. मी तर म्हणेन ओपनिंग पेर डगआउटच्या आश्रयाला लवकरात लवकर विकेटवर विकेटचा सडा पडला गेला. काळूराम गोल्डन डकचा शिकार बनला. त्यानंतर नंदू अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. खेळपट्टीवर तब्बल 11 धावांची वादळी केली आतापर्यंत केली. गणेश 5 धावा करून डगआउटच्या आश्रयाला पोहोचला. एकनाथ जवळपास 8 धावा आणि एकनाथ रिटायर हर्ट झाला. मी तर म्हणेन थोडीशी दुखापत झाली. जेपी ज्या खेळाडूकडून खऱ्या अर्थानं आजच्या या सामन्यामध्ये खूप साऱ्या अपेक्षा होत्या. जयेश मोरे पुन्हा एकदा डक विकेटचा शिकार बनला. केतन सुद्धा 7 धावा बनवून डगआउटकडे पोहोचलाय. नवीन फलंदाज दोन्ही खेळपट्टीवर असतील बाळा आणि फलंदाज नंदू. 5 षटकांचा फॉर्मॅट तुम्ही पाहतात आणि या 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जितक्या येतील त्या सुद्धा या मैदानाचा विचार केला तर कमी वाटायला लागत आहेत. सकाळपासून आपण अनेक सामने पाहिले. निश्चितच धावा किती जरी आल्या तरी मी तर म्हणेन घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत या क्रिकेटमध्ये आम्हाला माफक ठरणार नाही. ओ हो हो हो, स्क्वेअर ऑफ द विकेट डीपमध्ये सुटलेला झेलचा जर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून अभ्यास केला तर जवळपास एकमेव अशी जागा आहे की त्या जागेवर जास्तीत जास्त झेल सुटलेला आहे. खेळाडूंना विचारणा केली झेल कोणत्या पद्धतीने सुटला तर एका क्षणात कारण उभं राहतं सूर्य डोळ्यावर आला. मी आठवण करून दिली एका सामन्याची. शिरगाव प्रीमियर लीगमध्ये चाललेला नाईटचा स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये एका खेळाडूचा झेल सुटला. स्पर्धा नाईटला चालू होती. सूर्य डोळ्यावर येणार नाही. हो हो हो, यावेळेस हालचाल पाहायला मिळते परंतु त्या हालचालीला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी येत नाही. चेंडू निघून चालला लॉंग स्टॉपला, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. विकेटवर विकेटचा सडा जरी पडला तरी मात्र धावफलकावर प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध दरवळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या भरधाव वेगाने पुढे सरकली. तब्बल 28 धावा धावफलकावर. ओ हो हो, ओव्हर पिच बॉल यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला 1 बाउन्स ओव्हर 0. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकार. घेतली आपली कामगिरी योग्य केली तर मात्र सन्मान हा क्रिकेटचा होत असतो. ते या मॅचमध्ये पाहायला मिळेल का? हो हो, ब्रेड अँड बटर बॉलची संधी पाहायला मिळाली. आपण पाहू शकाल पुल करण्याचा प्रयत्न परंतु थोड्याशा चुकांना सामोरं जावं लागतं देवपे संघाला. जे क्षेत्ररक्षण व्हायला हवं ते क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही. परंतु एक मोहरा त्यांनी दुसऱ्या षटकामध्ये लवकरात लवकर टिपला. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट जगत आजपर्यंत जिवंत आणि ज्वलंत ठेवलंय. जयेश मोरेला लवकरात लवकर बाद केलंय. जयेश मोरे जरी बाद झाला तरी मात्र आमच्या धावांच्या नदीचा प्रवाह समुद्राला नेऊन आम्ही विलीन केल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगतायत. फलंदाज चेंडूला उडवलाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स ओव्हर 0. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकार. पद्धतीने पोलीस चोरांवर लाठीमार करतात त्या पद्धतीने मी तर म्हणेन या षटकामध्ये फलंदाजाने तुडुंब मार दिलाय. गोलंदाज भानू दसला तब्बल 3 चौकार ठोकलेत. यावेळेस पाहू शकाल मिस टायमिंग स्ट्रोक बॅकअप आहे आणि यावेळेस पकडला जातोय डॉली कॅच. ज्या खेळाडूने आपण बघू शकाल धावांच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन दाबलं होतं तो फलंदाज होईल या ठिकाणी बाद. आणि आता मात्र झटका लागतोय भालूक संघाला 6 बागडी बाद.
माफ करा 5वा झटका लागतो या मॅचमध्ये भालुक संघाला. आपण विचार केला तर धावसंख्या ती धावपलकावर आमचे स्कोरर मित्र ऑलराऊंडर पर्सनॅलिटी स्वप्नील गांगड सर आम्हाला दाखवत असताना धावसंख्या ती धावपलकावर भालुक संघाची 37 धावा 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. विकेट किती गेल्यात हे जरी महत्त्वाचं असलं याचं तिसरं षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर भालुक संघ पोहोचलाय 37 या धावसंख्येवर. येणारे 12 चेंडू डगआउट अपेक्षा करतोय. जास्तीत जास्त धावा या ठिकाणी कोणत्या पद्धतीने येतील ती उद्दिष्टे चौकार षटकारांची असतील की सिंगल डबलवर भर देण्यात येईल हे या ठिकाणी पाहणं औत्सुक्याचं ठरेल. सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात चाललेली स्पर्धा या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहराला हवीहवीशी वाटणारी आणि ज्या ज्या वेळेला बॅनर आमच्या डोळ्यासमोर येतो त्या त्या वेळेला खऱ्या अर्थानं अमोलजी कथोरेंवरचं हे प्रेम या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक क्रिकेट रसिक दाखवत असतात. अनेक दिग्गज समालोचक या स्पर्धेला लाभलेले आहेत. या अनेक समालोचकांच्या उपस्थितीमध्ये चाललेली ही स्पर्धा परवा दिवशी या संपूर्ण स्पर्धेचा आपण श्रीगणेशा केला. आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते आहे. ही दुपार आज सांगून जाते हे मैदान फक्त आणि फक्त संघर्षाचं मैदान आहे. इथं फुकट काही मिळत नाही आहे. तुम्हाला मिळवायचं असेल तर प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील तेव्हा यश तुमच्या हातात असेल. बॅक टू क्रिकेट आपण जातो या मॅचकडे. 4थ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार दशरथ. हो 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 स्लॉक स्वीप सजवण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी अचूक टप्पा पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर बॉल होता. प्रत्येक चेंडू हा तुमच्या स्लॉटमध्ये येत नाहीये त्यासाठी समजदारीचा क्रिकेट खेळावा लागेल. क्रिकेटचं सूत्र आहे जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. ज्या वेळेला तुमच्या स्लॉटमध्ये चेंडू येईल त्यावेळेला तुम्ही तो मैदानाच्या बाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करणं हे चांगल्या खेळाडूचं काम आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे गुणवान खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. एक सिंगल मिळाली. 38 धावा धावपलकावर. क्या बात आहे. हो 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 यू सिक्सर 6 धावा. ज्या वेळेला आमचे घोडे मजबूत पायाचे असतात तेव्हा आम्ही शर्यत जिंकतो. परंतु आज भालुक संघानं लंगड्या घोड्यावर शर्यत कशी जिंकायची हे मात्र या ठिकाणी ठरवलंय. असं विजय खुटले इज ऑन अ फायर. प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मन मनगट आणि मस्तिष्क प्रत्येक फटक्यामध्ये राग सुद्धा पाहायला मिळतो आणि कलात्मकता सुद्धा पाहायला मिळते. ज्या वेळेला दोन्ही गोष्टींचं मिश्रण होतं त्यावेळेला सातत्याने आम्हाला विराट कोहली आमच्या डोळ्यासमोर येतो. विराट कोहली बनने के लिए तपस्वी पहिले बनना पडता आहे आणि ही तपश्चर्या या खेळपट्टीवर करण्याचं काम फलंदाज विजय खुटलेने केलंय. पुन्हा एकदा पुल पण डीपमध्ये क्षेत्ररक्षक हा चेंडू अंतर गाठू शकत नाही. थोडा अपुरा राहिला. निश्चितच बॅटच्या मधोमध चेंडू कनेक्ट झाला नाही आणि हा लागतोय झटका भालुक संघाला. विजय खुटलेच्या खेळीचा यावेळेस होईल अंत. परंतु मित्र म्हणेनं जेवढी कामगिरी अपेक्षित होती डगआउटला तेवढी कामगिरी करून माना सन्मानात राजेशाही थाटामध्ये पुन्हा एकदा परतीचा प्रवास करतोय फलंदाज विजय खुटले. काय बॅटिंग केली. या वाजणाऱ्या टाळ्या सांगून देतात यस आय एम अ चॅम्पियन आणि त्या पद्धतीने फलंदाजी करून नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय. 4थं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज दशरथ. ओव्हर पिच बॉल इनसाइड आउटच्या माध्यमातून हा फटका सजवलाय. चेंडू निघून चाललाय. वाईड इज लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा. क्रमांकावर पोहोचलेला बाळाला माहिती आहे आपण टॅलेंटेड आहोत. परंतु टॅलेंटच जर कामगिरी करतोय तर मात्र धावसंख्येचा वेग हा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत बाळाची राहिलेली आहे. हो हो क्या बात आहे. जर काही बाळाची फलंदाजी पाहावी आम्हाला सातत्याने जयेश मोरेची आठवण यावी. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय मी तर म्हणेन जयेश मोरे जरी बाद झाला तरी कोणत्याही प्रकारची जयेश मोरेची कमीपणा आणि न्यूनता या खेळपट्टीवर भासू देत नाही आहे. जब तक है हमसे ज्यादा इस जमाने में किसमें है दम हे सांगितले फलंदाज बाळा यानं. निश्चितच पर्सनॅलिटी पाहिली तर आम्हाला पवन केनीची आठवण येते. असा असणाऱ्या पर्सनॅलिटीचा खेळाडू बाळा यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न परंतु हा प्रयत्न फसलाय. सरळ बॅटनं धावा येत आहेत. बॅट आडवी करायची मी तर म्हणेन काही आवश्यकता नाही आहे. कधीतरी नॅचरली गेम जर तुमची झाली
तर सातत्याने तुम्ही यशाच्या मनपटलावर उमटून दिसता. चौथं षटक संपलं. 4 षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात आल्यानंतर भालुक संघाची धावसंख्या ती धावपलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 52 धावा. काय धावसंख्या उभारलेली आहे, मनाला रंजक करणारी धावसंख्या आतापर्यंत उभारली भालुक संघानं. शेवटचं षटक असेल, मी तर म्हणेन शेवटचं षटक म्हणजे ब्लाइंड शॉट खेळण्याचं षटक. जर तुमच्याकडे विकेट्स असतील तर तुम्ही चांगल्या प्रकारे स्ट्रोक सजू शकता, त्यानंतर तुम्ही विकेटचा विचार करू शकत नाही. तब्बल 52 धावा धावपलकावर आपण विचार केला तर 13.00 ची सरासरी आतापर्यंत भालुक संघानं गाठलेली आहे. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, जहां हर सर झुक जाए वही मंदिर है, जहां हर नदी समा जाए वह समंदर है, जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है, जो जीता वही सिकंदर होण्याचा मान सन्मान मिळवायचा असेल तर हा सामना जिंकावा लागेल आणि शेवटपर्यंत लढावा लागेल. जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत हा सामना शेवटपर्यंत अबाधित ठेवावा लागेल. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे. या मॅचला साजेशी धावसंख्या पाहायला मिळते. क्या बात आहे. चेंज ऑफ पेस आणि गतीमध्ये केलेलं परिवर्तन, त्याचं रूपांतर होत आहे एका झटक्यामध्ये. आणखी एक गडी होतोय बाद. भालुक संघाला लागतो एक मोठा झटका. याचा आतापर्यंत 7 गडी बाद. धावसंख्या ती भालुक संघाची धावपलकावर 52 धावा. येणारे 5 चेंडू आणि ते 5 चेंडू खेळण्यासाठी मित्र म्हणेन 3 विकेट तुमच्या डगआउटमध्ये असतील. तुम्हाला थोडासा समजदारीचा क्रिकेट खेळावा लागेल. सातत्याने मी एक वाक्य या क्रिकेटमध्ये सांगतो, राजकारणामध्ये एका मताला, क्रिकेटमध्ये एका गुणाला आणि या परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका 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 धावेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक एक धाव ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं महत्त्वाची आहे. कधीतरी क्रिकेटरला, कोणत्या तरी खेळाडूला धावेसाठी हिरण व्हावं लागतं, हे आम्ही ऐकलेलं आहे. भाग मिल्खा भाग त्या पद्धतीने धावावं लागतं. कारण हा खेळ मित्रांनो जेवढा नशिबाचा आहे तेवढा तुमच्या 99% प्रयत्नाचा आहे. येणारे 5 चेंडू किती धावा धावपलकावर जमतील. आतापर्यंत चांगली धावसंख्या भालुक संघाने जमवलेली आहे. या मॅचमध्ये जेवढी धावसंख्या अपेक्षित होती, मी तर म्हणेन कोणताच स्कोर हा विजयाची खात्री देऊ शकत नाही, परंतु तुम्हाला तुमचं आत्मबल वाढवण्यासाठी जी धावसंख्या हवी आहे ती धावसंख्या मात्र तुम्हाला उभी करावी लागेल. छत्री पावसाला थांबवू शकत नाही म्हटलं जातं, परंतु ती छत्री पावसात उभं राहण्याचं सामर्थ्य तुम्हाला निर्माण करून देते. अंपायर आपण कळवायचं आहे सिग्नल. हाऊ इज दॅट. चला सामना चालू करायचा आहे. अंपायर आपण सिग्नल द्या. सर्व खेळाडू या मुरबाड तालुक्यातील आहेत. प्रेक्षक म्हणत असतील भालुक संघ अतिशय नामांकित असणारा संघ. कधीतरी या हवेमध्ये जरी कॅमेरे लावले तरी या भालुक गावाला खऱ्या अर्थानं त्यांच्या गळ्यातील ताईत बनवणारे प्रेक्षक तुम्हाला हवेमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. फलंदाज होईल बाद. 8वा झटका लागतोय भालुक संघाला. आत्ता मात्र जी धावसंख्या वेगाने सुसाट सुटली होती तिला सुद्धा रेड सिग्नल लावण्याचं काम शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज भानुदासनं केलंय. आपण पाहतोय भानुदास ज्यानं 3रं षटक हाताळलं होतं. 3ऱ्या षटकामध्ये जबरदस्त मार खाल्ला. टीमची टोटल धावपलकावर पाहायला मिळते 52 धावा. 4 षटकांच्या अंती 52 धावा. त्यानंतर मात्र भानुदासने स्वतःमध्ये थोडासा बदल केला, स्वतःच्या मनाला समजावलं आणि चेंडू मात्र अचूक टप्प्याचा वेध घेण्याची गोलंदाजी पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये. हे षटक अतिशय निर्णात्मक असेल कारण टार्गेट सेट होईल या षटकामध्ये. किती धावा बनवाव्या लागतील देवपे संघाला. क्या बात आहे. आणखी एक ऑफ ब्रेक बॉल पाहायला मिळाला. पुनश्च एकदा मुथय्या मुरलीधरनची आठवण करून देणारा चेंडू या चेंडूवर पाहायला मिळाला आणि या डॉट बॉलने या चेंडूची सांगता केली गेली. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार. भानुदास मॅन फ्रॉम देवपे.
पुन्हा एकदा ब्रेक बॉल, सातत्याने डॉट बॉलवर डॉट बॉल फेकले जात आहेत गोलंदाज भानुदासच्या माध्यमातून. फलंदाज थोडासा नाराज करतोय डगआउटला, कारण जी गुलमोहर लावलेली 4 षटकामध्ये ती कुठेतरी कोमेजताना पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी भानुदाची राहिली आतापर्यंत. या चेंडूवर मिळाला 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या हळुवारपणे पुढे सरकली. 54 धावा. गेल्या 5 चेंडूपासून धावा येत नव्हत्या, परंतु 5व्या चेंडूवर धावा मिळाल्या 2. 54 धावा धावफलकावर. येणारा शेवटचा चेंडू भानुदास गोलंदाजी मार्कवर सज्ज. काय टार्गेट असेल या मॅचमध्ये? 54 धावा आतापर्यंत बनल्या. हो हो हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवर मी तर म्हणेन कष्ट अधिक फायदा मात्र कमी. निश्चितच डॉट बॉल, विकेट सुद्धा निघाली. पहिली इनिंग कंप्लीट. पहिला डाव या ठिकाणी संपतोय आणि पहिल्या डावानंतर भालुक संघाची धावसंख्या आहे ती 8 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 54 धावा. विजयासाठी 55 धावाची गरज असेल या मॅचमध्ये देवपे संघाला. आपण पाहतोय संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं. अतिशय मनमुराद आनंद लुटायला लावणारी स्पर्धा. घरात बसल्यानंतर आमचे पाय लटलटतात. याचं कारण आहे आमचे पाय सांगतात एकदा मैदानाकडे वळा, तिथं जाऊन प्रत्यक्ष स्वरूपात या स्पर्धेचा आनंद घ्या. अशी असणारी स्पर्धा. कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा आवंडा गिळायला लावणारी आणि पुन्हा एकदा कर्तव्य करायला लावणारी स्पर्धा. दॅट्स कॉल संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं. आणि जेव्हा सेकंड इनिंग चालू होईल, मी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करतोय. मी आमंत्रित केलं आमचे साथी समालोचक सन्माननीय हेमंत सोळावणे सर. धन्यवाद. सुरेखा नक्कीच संभाजीनगर चषक मुरबाड 2021 पर्व दुसरं. धन्यवाद रमेश शिंदे सर. आपल्या अमोघ वाणीतून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे असे समालोचक. आवाज शहापूरचा. नक्कीच या मुरबाडच्या या मैदानावर संभाजीनगर चषकमध्ये पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आपण बोलूया या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. सेकंड इनिंग्स सुरू होईल. नक्कीच भालुक संघ कुठेतरी चुकीचे फटके खेळले, गडी गमावले. शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा जमवता आल्या असत्या, मात्र चुकीचे फटके आणि नियोजन असल्या कारणानं ही धावसंख्या अजून पुढे गेली नाही. अन्यथा हीच धावसंख्या 60 पार झाली असती. शेवटचं षटक अतिशय सुरेख षटक ठरलं आणि केवळ 2 धावा या षटकामध्ये. क्षेत्ररक्षण लावून घ्या. काळूराम 11 भालुक. देवपे संघ 55 धावांचं आव्हान आहे. 55 रन्स रिक्वायर्ड इन 30 बॉल्स मीन्स 5 ओव्हर्स. या 5 षटकांमध्ये 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची असतील, रेस्ट्रिक्शनची षटकं असतील. आणि या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा नक्कीच मानस असेल त्या देवपे संघाचा. सलामीचे फलंदाज मैदानाकडे जात आहेत. दोन्ही संघाचे सबस्टिट्यूट खेळाडू 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये असायला हवेत. अतिशय मानाची स्पर्धा आहे. मुरबाडमधली पहिलीच स्पर्धा आहे की जी अमोलजी कथोरे आणि संभाजीनगर बॉईज यांच्या आयोजन आणि सुंदर नियोजनातून साकारत आहे. या मैदानावर नक्कीच क्रिकेटची पंढरी आहे. देवगाव टायगर्स आणि संभाजीनगर या 2 संघांचे कर्णधार पुढील सामन्यासाठी नाणेफेकीसाठी यायचे टॉस का बॉक्स कडे. संभाजीनगर नावाजलेला संघ आहे, आयोजक संघ आहे. मागच्या म्हणजे पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये दिमागदार विजय साकार केला आणि दुसऱ्या फेरीत धडक मारलेली आहे. आणि या दुसऱ्या फेरीमध्ये त्यांच्या समोर येतील देवगाव टायगर्स.
दोन्ही संघाचे कर्णधार आपण लवकर लवकर यायचे. या सामन्याची नाणेफेक करायची आहे. या पुढचा सामना द्वितीय फेरीचा असेल. देवगाव टायगर्स वर्सेस SN बॉईज मुरबाड. डगआउट मध्ये प्लीज आपण शांतता राखायची आहे. यावेळी मात्र सामना सुरू होईल. दोन पंच देवगाव टायगर्स वर्सेस SN बॉईज मुरबाड. ऑर्गनायझिंग टीम. नाणेफेकसाठी दोन्ही कर्णधार आपण यायचे. या सामन्यासाठी पंच अमर, ज्याच्या बॅटचा जलवा आपण काल पाहिला आणि नक्कीच या सामन्याचा टॉस होईल. दीपेशजी खंडागळे यांच्या शुभ हस्ते. कल्पेशजी खंडागळे आपण यायचं आहे. टॉस का बॉक्स कडे प्लीज. आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस होणार आहे. येस, देवगाव टायगर्स वर्सेस SN बॉईज मुरबाड. अपकमिंग क्लॅश. पुढचा सामना अमर, आपण स्ट्राईक अंपायर म्हणून जायचं. नक्कीच या सामन्याचा टॉस होत आहे. दोन्ही कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये. पाहूया काय निर्णय येतोय. कॉल करेल देवपा संघाचा कर्णधार आणि टॉस जिंकलेला आहे तो SN बॉईज आणि निर्णय नक्कीच असेल yes definitely SN boys own the toss and decision on pending pending yes इथे मात्र सामना सुरू होतोय. 55 धावांचा पाठलाग सुरू होतोय. yes it is. Kaluram 11 Bhaluk managed to score 54 runs within their 5 overs and they are chasing 55 runs. Ashutosh and Mahesh. पहिला चेंडू फुल टॉस. चेंडूला दिशा दिली. कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडू भरधाव वेगाने सीमा रेषेकडे जातोय. फॉलो होतोय चेंडूचा. कोण जिंकला? चेंडू की क्षेत्ररक्षक. चेंडू जिंकतोय. ही रेस द बाउंड्री लाईन फॉर 4 रन्स. व्हाट अ स्टार्ट डीजे. ज्या पद्धतीची सुरुवात हवी. आगाज बहुत अच्छा. अंजाम आना बाकी है. 55 रनों का पीछा कर रही है ये टीम. देवपे टीम. अगली गेंद. इस बार गेंद को स्टीयर करने का इरादा था लेकिन डॉट गेंद. बहुत ही बढ़िया कमबैक. पहली गेंद पर चौका आया और इस गेंद पर कमबैक. गेंदबाज कलुराम. अगली गेंद. इस बार फिर से एक बार नक्कीच ऑब्जेक्शन आहे प्लीज पंच. अमोलजी कथोरे प्लीज आपण यायचे. सामना थांबवायचा 1 मिनिट. मैदान आणि डगआउट मधून कोणताही आता आवाज नकोय. तुमचं ऑब्जेक्शन आहे. पुढे पाहूया. इस ओवर की 3 सामना थांबवायचे प्लीज. इस बार फुल टॉस. गेंद को भेजा है लॉन्ग ऑन रीजन में. गेंद जाएगी बाउंड्री लाइन की बाहर. 4 रन के लिए. व्हाट अ माइटी ब्लो. डीजे. अपनी पहली ओवर सॉरी इस ओवर में अब तक 2 चौके खाए हैं. पहली गेंद पर और चौथी गेंद पर
बहुत ही बढ़िया स्टार्ट, 55 रनों का पीछा करी है देवपे टीम। इस मैच में जीतना है तो 55 रन पूरे करने पड़ेंगे देवपे टीम को। इतना आसानी से नहीं होने देगी कलराम 11 भालुक टीम। पहली दोनों टीम ने अपना फर्स्ट राउंड बहुत ही अच्छी तरीके से जीता है और इस मैच को भी जीतना चाहेंगे दोनों टीम अगले राउंड के लिए। कलराम फिर से एक बार अगली गेंद लेकर फिर से एक बार बड़ा प्रहार करने का प्रयास था, लेकिन स्विंग एंड मिस यहां देखने को मिला। बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ और गेंद सीधा जाकर थमी विकेट कीपर की दस्तानों में और कोई रनों की गुंजाइश नहीं है। एक और डॉट गेंद इस ओवर का, 8 रन पर स्कोर रुका हुआ। अगली गेंद इस बार पैड पर टकराई गेंद, 1 रन लेने का प्रयास और चुराया एक सिंगल और इस एक सिंगल के साथ स्कोर आगे जाता हुआ 9 रन बिना किसी नुकसान के देवपे टीम। डीजे यहां तक कि मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर खत्म होता हुआ स्कोर कार्ड पर लगे 9 रन बिना किसी नुकसान के और कई रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए देवपे टीम को। और दूसरी ओवर लेके आए हैं गणेश, पहली गेंद डालेंगे यहां। ओ इस बार गेंद हवा में, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन रीजन में, वह खिलाड़ी मौजूद ले नहीं पाएंगे, गेंद को रोक दिया वह बाउंड्री लाइन पे, लेकिन 2 रन लेने से नहीं, चूंकि दोनों बल्लेबाज गुड रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिला। 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 11 रन। प्लीज अंपायर मैच बॉल गया। इसी बीच 2 रन आए और 2 रन के साथ स्कोर कार्ड आगे गया, 11 रन मिले और भी 44 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए। अगली गेंद फिर से एक बार वही दिशा में गेंद जाती हुई, यस इट इज आउट ऑफ द पार्क, 6 रन। इस 6 रनों के साथ स्कोर कार्ड जंप करता हुआ डीजे। साइड स्क्रीन के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के साथ स्कोर आगे जाता हुआ, स्कोर जाकर पहुंचा 17 रन, 17 विदाउट लॉस। व्हाट अ स्टार्ट। अगली गेंद इस बार पटकी हुई डिलीवरी, छकाया विकेट कीपर को, ओह व्हाट अ बैड लक, डायरेक्ट हिट मीन्स आउट। आपण क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा डायरेक्ट हिट पाहिलं तेव्हा तेव्हा गडी गमावताना पाहिला आणि इथे देखील पहिला गडी गमावतो देवपे संघ। व्हाट ॲक्युरेसी, व्हाट अ थ्रो अँड व्हाट अ डायरेक्ट हिट, फर्स्ट ब्लो, पहिला गडी बाद होतोय इथे देवपे संघाचा। डीजे कोणासाठी? विजयजी खुटले यांच्याकडून योगेशजी साबळे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइस आलेला आहे, तेही विजय खुटले यांच्यासाठी। जर झेल पकडला तर इथे मिसफील्ड होताना दिसते। प्लीज डगआउट मधून आपण कोणी बोलू नका। स्पर्धेचं जी काय उंची आहे या ती आपल्याला टिकवायची आहे। आपण कोणत्या प्रकारची कमेंट करू नका डगआउट मधून, कदाचित पेनल्टी लागू शकते आपल्या संघाला। यावेळी मात्र पुढचा चेंडू या षटकातला
ओहो, इस बार गेंद जाती हुई लॉन्ग ऑन एक्स्ट्रा कवर रीजन में, वहां खिलाड़ी मौजूद, गेंद को रोकेगा फिर वापस करेगा, तब तक 2 रन दौड़कर पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स और इस 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ, स्कोर जाकर पहुंचा 20 रन, 1 विकेट के नुकसान पर देवपे टीम और 35 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए और अगले राउंड में जाने के लिए देवपे टीम के लिए। यहां तो बढ़िया बल्लेबाजी देखने को मिल रही है देवपे टीम की ओर से। अगली गेंद, इस बार फुल टॉस, फिर से एक बार गेंद सफर कर रही है बाउंड्री लाइन का, 4 रन मिलेंगे। व्हाट स्ट्रोक डीजे। इथे मात्र आशुतोष ऑन द फायर दिसतोय। आतापर्यंत 3 चौकार बॅट मधून, 1 षटकार आणि 2 डबल, सुरेख फलंदाजी। मॅच चालू, टीम मीटिंग कमी करायची आहे। 2 षटकांचा खेळ संपलेला आहे, अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची गरज आहे हा सामना जिंकून पुढच्या राऊंड मध्ये जाण्यासाठी। तत्पूर्वी सर्व दर्शकांना प्रेक्षकांना आठवण करून देतो अपकमिंग क्लॅश एसएन बॉयज मुरबाड वर्सेस टायगर्स, देवगाव टायगर्स। खूपच मोठा सामना आपल्या भेटीला येतो यानंतर, या 18 चेंडूंनंतर एक खूप मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला। एसएन बॉयज ऑर्गनायझर्स वर्सेस देवगाव टायगर्स। तिसरं षटक, कालूराम स्वतः कर्णधार पुढचं षटक घेऊन आलेला आहे। 18 चेंडू 31 धावांचं समीकरण। पहिला चेंडू, ओहो, यावेळी पुन्हा एकदा सफर करतोय चेंडू, ओ आउट ऑफ द पार्क। व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक, 6 रन्स डीजे। सुरेख फटका पाहायला मिळाला भानुदासच्या बॅट मधून आणि आपण जर त्याचा जर्सी नंबर पाहिला तर मला वाटतं कॅप्टन कुल MS धोनी 7 नंबर आणि गेंद 6 नंबर के लिए। अगली गेंद, इस बार स्ट्रेट ड्राइव, सेपेज प्लेस बट देयर इज फील्डर, ही विल स्टॉप द बॉल, रिटर्न टू द विकेट कीपर, both the batsmen crossing for single and this single run will be added to the scorecard and score moves on 31 रन। सुरेख फटकेबाजी, सुरेख फटकेबाजी। इथे मात्र 16 चेंडू आणि 24 धावांची गरज। पुढचा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र समजू शकला नाही, लोअर राहिला, चेंडूला बाउन्स किंवा उसळी मिळाली नाही, परिणामी एक डॉट चेंडू टाकण्यात यश मिळतं कालूरामला। या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार षटकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि आता मात्र एक डॉट चेंडू टाकण्यात यश, कमबॅक करायचा प्रयत्न कालूरामचा। मात्र किती वेळ राहील, कारण आशुतोष आणि भानुदास खूपच सुरेख फलंदाजी। ओहो, ये चली स्टैंड की गली, 6 रन। 37 सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते ते। भानुदास आणि आशुतोष दोघेही ऑन द फायर, सुरेख फटकेबाजी। देवपे संघ आता मात्र आपली पकड मजबूत करतो या सामन्यावर। पाहता पाहता 37 धावांचा पल्ला गाठलेला आहे। तिसराच षटक सुरू आहे मित्रांनो। आपण पाहिलं तर कालूराम 11 4 षटकांमध्ये 52 धावा, 13च्या सरासरीनं कुठल्या होत्या, मात्र ती लय त्यांना पुढे निरंतर ठेवता आली नाही, अन्यथा याच स्कोर कार्डवर याच वेळी तुम्हाला 60 ते 65 धावा असू शकल्या असत्या, मात्र तसं झालं नाही आणि यावेळी मात्र हा देवपे संघ अगदी वर्चस्व निर्माण करतो या सामन्यावर। 37 धावा, यामध्ये आशुतोषच्या बॅट मधून 2 षटकार, 3 चौकार, 2 डबल। व्हाट अ मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स, सुरेख, अगदी सुरेख। 28 धावांवर खेळतोय हा आशुतोष,
मॅच विनिंग पारी खेळतोय या मैदानावर. नक्कीच या सामन्याचं सूत्र आहे, अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर कधीच नाही. हा प्रत्येक सामना महत्वाचा आहे, हा सामना जिंकायचा आहे. पहिली ट्रॉफी हवी असेल तर इथून प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं आहे. आणि देवपे संघाचा प्रवास खूप छान चालू आहे. पुढचा चेंडू कालुराम. हो, यावेळी मात्र चेंडू इनसाइड एज घेतोय कव्हरच्या दिशेला. मिड विकेटच्या झोन मध्ये 2 क्षेत्ररक्षक फंबल आणि या फंबलचा परिणाम एकाच्या ठिकाणी 2 धावा. या 2 धावा जोडल्या जातील स्कोअर काढला. धाव संख्या पुढे सर केलं 39 धावा, 39 रन्स, लॉस ऑफ ओनली विकेट. एकच गडी बाद झाला आहे तो देवपे संघाचा. दॅट्स लाईक परफॉर्मन्स, याला म्हणतात परफॉर्मन्स. पुढचा चेंडू फुल टॉस अँड इन द एअर. Oh, here ends a magnificent inning of Ashutosh. Back to the pavilion. सुरेख झेल घेतला गेला लॉंग ऑन रिजन मध्ये. अंदाज घेतला चेंडूचा आणि सुरेख झेल टिपला आणि खेळ संपला. त्या आशुतोषची पारी इथे संपते. 30 धावांवर वैयक्तिक बाद होतोय आशुतोष. एक मॅच विनिंग पारी खेळतोय. आता मात्र डगआउटच्या दिशेला येतोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय दशरथ. आता मात्र सूत्र आहे ड्रिंक्स ब्रेक असेल आणि या 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे देवपे संघाला. पाहिलं तर अजूनही कमबॅक करू शकतोय कालुराम 11 संघ. नक्कीच संधी आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. रात्रीचे जर काल रात्रीचा आपण सामना पाहिला असेल सेमीफायनलचा ऑस्ट्रेलिया वर्सेस पाकिस्तान, तर आपण समजू शकाल 15 षटकांमध्ये 115 धावा होत्या आणि पुढचा सफर कसा होईल. 5 गडी बाद आणि मॅथ्यू वेड आणि स्टॉयनिस यांनी काय सामना काढला. याच प्रकारचं परफॉर्मन्स करावं लागेल देवपे संघाला. पुढचा चेंडू यावेळी मात्र थांबून खेळला. चेंडू जाईल फाईन लेगच्या झोन मध्ये. भरधाव वेगानं सीमारेषे बाहेर 4 धावा. डगआउट मध्ये अजिबात आवाज करू नका. टाळ्या वाजू शकता, आपण अभिवादन देऊ शकता, कोणत्या प्रकारचे कमेंट्स करू नका, आवाज करू नका. कारण युट्यूब लाईव्ह असल्यानं आपला आवाज इथपर्यंत खेचला जातोय. आपल्या स्पर्धेचं अतिशय दर्जेदार स्पर्धा आहे आपली या मुरबाड तालुक्यातली. प्लीज चेंडू शिल्लक आहेत 11 आणि धावा शिल्लक आहेत 12. रन बॉल जवळजवळ इक्वेशन आणलंय देवपे संघाला. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सबसेल फसला. 1 डॉट चेंडू इथे पडतोय केतनकडून. इक्वेशन चेंज झालं. 10 चेंडू 12 धावा. हे समीकरण कितपर्यंत टिकेल. कारण ज्या पद्धतीनं फलंदाजी सुरू आहे जास्त वेळ ही सामना थांबणार नाही. 2 मोठ्या फटकांचा सामना शिल्लक. ओहो, यावेळी पॅड लाईनवर चेंडू होता. यॉर्कर चेंडू सुरेख. मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही आणि 1 धाव धावफलक सजवेल. धावफलकावर धावसंख्या लागते 44. 11 मोर रिक्वायर्ड इन जस्ट 9 बॉल्स. 9 चेंडू 11 धावा. हा सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये धडक मारायची असेल देवगाव संघाला तर कालुराम 11 भालूक करेल का कमबॅक, होईल का काय मॅजिक. इथे मात्र चमत्काराची गरज आहे तरच हा सामना जिंकू शकेल. पुढचा चेंडू यावेळी स्लॉट मध्ये चेंडूला दिशा दिली वाईडिश स्क्वेअर लेगला. चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थांबवेल, पुन्हा फेकी करेल तोपर्यंत 1 धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आणि एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते 45 धावा. 10 मोर रिक्वायर्ड. 8 चेंडू आणि 10 धावा. 2 धावांचा अंतर आहे चेंडूंमध्ये. पाहूया हा अंतर किती लवकर पार करतोय देवपे संघ आणि धडक मारतोय पुढच्या राऊंड मध्ये.
हो फुलटॉस, चेंडूला दिसेल लॉंग ऑफ रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडू फिल्ड करेल, पुन्हा देईल, तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगवान पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. आणि त्यांचं जे काही प्रवास सुरू आहे 55 धावांकडे, त्यापैकी आता शिल्लक राहिल्या फक्त 8 धावा. या 8 धावा अतिशय महत्वाच्या असतील. या 8 धावांनंतर देवपे संघ थेट तिसऱ्या राऊंड मध्ये पोहोचेल. पुढचा चेंडू, हो यावेळी चेंडू हवेत तरंगतोय, घेईल का झेल? ओहो, सेकंड अटेम्प्ट मध्ये आज झेल पूर्ण केला गेला. सुरेख फटकेबाजी. आणि मित्रांनो, तोपर्यंत आठवण करून देईल अपकमिंग क्लॅश, देवगाव टायगर्स वर्सेस SN बॉईज मुरबाड. डीजे सगळे संघ या पुढच्या सामन्यामध्ये भिडतील. हा सामना देखील तितकाच रोमांचक आहे मित्रांनो. जिथे वाटलं होतं या 8 धावा आता आरामात पूर्ण होतील, एक क्लायमॅक्स आला आणि एक गडी बाद होतो इथे. यावेळी मात्र जयेश, निलेश नवीन फलंदाज. अंतिम षटकाचा प्रवास सुरू. 6 चेंडू 8 धावा. हो यावेळी मात्र मला वाटतं हिट झाला का, अपील जोरदार होताना दिसते. वाईट चेंडू, लेग स्टंपच्या अतिशय बाहेरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पंचांचे दोन्ही हात पसरले गेले आणि सिग्नल आला आम्हाला, इट्स वाईड, एक्स्ट्रा रन. आता मात्र एक धाव जोडली गेली, धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या झाली आहे 48. हो यावेळी up in the air, it only gets elevation, not distance, and dropped. इथे मात्र झेल सुटतोय, कॅच सुटतोय की मॅच? ही मॅच सुटते आहे भालुक संघाच्या हातातून. कारण सुरेख झेल होऊ शकला असता, सोपा झेल होता, चेंडू बराच वेळ हवेत होता, अंदाज येऊ शकला नाही, झेल सुटला परिणामी आणि अर्धशतक लागलं त्या संघाचं. 50 धावा. आता मात्र 5 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी देवगाव संघाला. 7 नंबर जर्सी, ओनली प्लेयर इन मुरबाड. पुढचा चेंडू, हो यावेळी सुरेख संगम बॅट आणि बॉलचा 4 धावा. व्हॉट अ स्ट्रोक, द डान्सिंग डाउन द क्रीज, ही प्लेड इट टुवर्ड्स द एक्स्ट्रा कव्हर रिजन. 4 रन्स. जो डिसिजन पेंडिंग होता, आपण त्याच्या आतुरतेने वाट पाहत होतात. SN बॉईज मुरबाड ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. यावेळी मात्र ते निर्णायक धावा आल्या, ते धावा मिळाल्या आणि धाव संख्या पूर्ण केली गेली. 55 धावा आणि हा सामना जिंकला तो देवगाव संघानं. आणि धडक घेतलेली पुढच्या सामन्यामध्ये, पुढच्या राऊंड मध्ये त्यांची भेट होईल.